नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच नांदेडमध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. यावेळेला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मोदींनी मराठीमधून केली. त्यांनी मराठी जणांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान मोदींनी शरद पवार, प्रफुल्ल पटेलांच्या निवडणुकीतील माघारीबाबत हल्ला चढवलाय. काँग्रेस बरोबर असणाऱ्यांची परिस्थिती अशीच होते, त्यामुळे राजकारणातील एवढे बडे नेते निवडणुकीतून माघार घेत असल्याचं मोदी म्हणाले. राहुल गांधींच्या वायनाडमधल्या उमेदवारीवरही मोदींनी हल्लाबोल चढवला. राहुल गांधींनी दुर्बीण लावून हा मतदारसंघ शोधलाय असा उपरोधिक टोला सुद्धा त्यांनी लगावला. यावेळेला मोदींनी काँग्रेसच्या काश्मीरबाबतच्या भूमिकेवरही सडकून टीका केली आहे. काँग्रेसला 2 पंतप्रधान हवे आहेत आणि जनतेला असं झालेलं चालणार नाही असं म्हणत मोदींनी काँग्रेसचा चांगला समाचार घेतला. इन्कम टॅक्सच्या बोजाद्वारे काँग्रेस मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मोदींनी यावेळेला केला. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवरही जोरदार टीका केली. अशोक चव्हाण लीडर नसून डीलर आहेत आणि नांदेडला डीलरची नाही तर लीडरची गरज आहे आणि हा लीडर फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकते असं मुख्यमंत्री म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. गुगलवर फेको असं सर्च केल्यास नरेंद्र मोदी असा रिझल्ट येतात असा दावा राज ठाकरेंनी केलाय. याच वेळेला काँग्रेस केंद्रात विरोधी पक्षात बसल्यावर काँग्रेसचं महत्त्व कळतं असा वक्तव्य सुद्धा राज ठाकरेंनी केलंय. आईला भेटायला जातानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी मीडियाला घेऊन जातात अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्ला चढवलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा ही वेगळी बाब आहे. विधानसभा निवडणुकीची भूमिका वेगळी असेल असं राज ठाकरेंनी यावेळेला स्पष्ट केलंय. देशात मागील 5 वर्षात काय झालं त्याचं रिमाइंडर म्हणून 10 सभा घेत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्र्यांनी अमरावतीमध्ये हल्लाबोल केलाय. धामणगाव रेल्वे इथं वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं बीडचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी गेल्या काही दिवसांपासून नाराज असणारे क्षीरसागर यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्रातले राज्यकर्ते संवेदनहीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आहे. भाजपचे नेते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाला लावारिस म्हणतात. यावरून भाजपच्या नेत्यांची पातळी कळते अशी टीका पवारांनी केली आहे. पार्थ अजून लहान आहे. त्यानं जे केलं मलाही आवडलं नाही. त्याची चूक फासावर चढवण्या एवढी नाहीये. मात्र माध्यमांनी त्याचा बाऊ करू नये असं आवाहन अजित पवारांनी केलंय. तर आघाडीला गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जागा जास्त मिळतील असा विश्वास पण त्यांनी व्यक्त केलाय. पण मी ज्योतिषी नाहीये त्यामुळे मी भाकीत करू शकत नसल्याचं अजित पवार म्हणाले. स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही फुटेज काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना देण्याचे आदेश हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या पारदर्शकता नसल्याची तक्रार नाना पटोले यांनी हायकोर्टात केली होती. सुट्टीच्या दिवशी या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर इथं वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची प्रचार सभा पार पडली. यावेळेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. अमरावती आणि वर्धा लोकसभेचा विकास करायचा असेल तर भाजप शिवसेनेला मतदान करून सत्ता स्थापन करण्याची गरज आहे असं यावेळेला पंकजा म्हणाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत 24 तासात खुलासा करण्याचे आदेश हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिले. धर्माधर्मात भांडणं लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम भाजप करते आणि त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. त्या 18 तारखेला जनता बोलेल आणि 23 मे रोजी भाजपची बोलती बंद होईल अशी जोरदार टीका आमदार अमित देशमुख यांनी केली. एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची महाआघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचं नियोजन आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन मेळाव्याचं आयोजन पुरंदर इथं करण्यात आलं। यावेळेला भाजपवर खरमरी टीका करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतल्या। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आणि निलंगा इथं सभा घेण्यात आल्या। प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर जिल्ह्यातील चित्र बदलेल, निवडणुकीचा निकाल सर्वांना धक्का देणारा असेल असं मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम कारकर यांनी व्यक्त केलं। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या उमेदवारासह 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार पंढरीनाथ चैत्राम मोरे हे समर्थकांचा अर्ज भरायला आले होते, मात्र त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी करत गर्दी जमवली आणि त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरड्या विहिरीत गुदमरून दोघांचा मृत्यू झाला। तब्बल 12 तासांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। जामोद इथं वाघमारे यांच्या घरासमोरील विहिरीमध्ये साफसफाई सुरू होती। यावेळेला विहिरीमध्ये उतरलेल्या दोघांचा मृत्यू झालाय। सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये लोकशाहीचा जागर पाहायला मिळाला। महिलांनी मतदान जागृतीची गुढी उभारली। मतदान आपला हक्क आहे आणि सर्वांनी तो न चुकता बजावावा असं आवाहन या महिलांनी केलंय। येत्या 11 एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीकरता मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी नवीन शक्कल लढवली आहे। गोंदिया शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीवर स्थानिक कलावंतांच्या मदतीनं स्वीप एक्सप्रेस तयार करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये पारंपरिक मच्छीमार बांधवांनी समुद्रात बेकायदेशीर LED लाईटद्वारे होणाऱ्या मासेमारी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। सर्वच राजकीय पक्षाचे पदाचे राजीनामे देत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। एकीकडे उन्हामुळे अंगाची लाही होत असताना दुसरीकडे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे त्या उन्हाचा फटका प्राण्यांच्या आरोग्याला बसू नये यासाठी सोलापुरातल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्याच्या चक्क कूलर लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे बिबट्यांना थोडीशी गारेगार हवा घ्यायला मिळते। नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं चड्डी बनियन गँगनं 1.5 लाखांचा दरोडा टाकलाय। मुंबई आग्रा महामार्गावरच्या जंगम पेट्रोल पंपावरून ही लूट करण्यात आली आहे। चोरी करताना 8 ते 10 दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झालेत। त्यांच्या हल्ल्यामध्ये पंपावरील 2 कर्मचारी जखमी झालेत। सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। अभिनेत्री भूमी पेडणेकरला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय। गुढीपाडव्याच्या निमित्तानं भूमी पेडणेकरनं सुंदर मराठमोळ्या वेशभूषेमध्ये ट्विटरवर फोटो पोस्ट केला। त्यात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं लिहिलंय। त्यामुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणे जिल्ह्यातल्या तमाशा पंढरी नारायणगाव इथं दिवसभरात फळ मालकांनी 5व्या जत्रेचं फक्त 100 करार केले, तर या माध्यमातून दिवसभरात फक्त 80 लाखांची उलाढाल झाली आहे। दुष्काळ आणि निवडणूक आचारसंहिता यामुळे 50% सुपाऱ्यांचे करार झाले। दुष्काळाचा परिणाम यात्रांवर होणार असल्यानं कमी बजेटच्या तमाशांना गावकरी प्राधान्य देत आहेत। मोकाट वळून एका ज्येष्ठ नागरिकाला उचलून फेकल्यानं त्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पिंपरी चिंचवड शहराजवळच्या बोपखेल गावामध्ये घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। अकोल्यातल्या हिवरखेडचे किरण हागे यांनी स्वतः हातमध्ये टोपली आणि फावडं घेऊन खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून त्यांनी हे कार्य सुरू केलेलं आहे, तर त्यांनी एकाच दिवसामध्ये जवळपास 1 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांचे खड्डे बुजवलेत। ज्यांना देशाच्या सेनेबद्दल अभिमान नाही अशांच्या हाती सत्ता का की त्यांच्या हाती देश आणि संविधान सुरक्षित आहे अशांच्या हाती देणार असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सेना युतीला मत देण्याचं आवाहन केलंय।